नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 2-3 दिवस अगोदर देवघरासमोर किंवा देवघरात काढण्यासाठीच्या छोट्या छोट्या रांगोळ्या बघितल्या आणि मला माहीत आहे तुम्ही पण काढून बघितल्या असतील, कारण त्या खूप सुंदर आणि सोप्या रांगोळ्या होत्या. तशीच मी आता बॉर्डर रांगोळ्यांची सिरीज घेऊन आलेली आहे. आता आजपासून 2-3 दिवस आपण बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत, जे की या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर आणि दारासमोर किंवा उंबरठ्यावर पण काढू शकाल आणि एकदम सोप्या आहेत. जसे की प्रत्येक वेळेस सांगते मी, कमी कलरवाल्या रांगोळ्या आहेत, कमी रांगोळी लागणार आहेत आणि झटकेपट होणार आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा. लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघताय, म्हणजे याआधी बघितला नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघताय तुम्ही, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्या रोज बघायला भेटणार आहे. तर आपली दुसरी बॉर्डर रांगोळी चालू झालेली आहे. 2-2 कॉम्बिनेशनमध्ये टिपके काढून घ्यायचे मोठे मोठे. आणि मी कशा पद्धतीने त्याला आकार देते हे पण व्यवस्थित बघून घ्या. सणावाराला पण काढण्यासाठी छान आहेत या रांगोळ्या. तुम्ही व्हाईट कलरऐवजी एखादा दुसरा कलर वापरू शकता. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत यूट्यूबला, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करा. तुम्हाला तिथे आपला व्हिडिओ भेटेल, कारण कधी नोटिफिकेशन नाही येत. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते मी. पुढची बॉर्डर रांगोळी आपली रेष काढून घेतली आहे आणि त्याला असा आकार दिला आहे. पाच मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत ह्या, जास्त वेळ पण नाही लागणारी. जेव्हा तुम्ही उंबरठ्याची पूजा कराल, म्हणजे कुणी ते हळदीचं लेपन वगैरे करतं, तर त्यावर पण काढण्यासाठी सुंदर रांगोळ्या आहेत या. नक्की काढून बघा त्याच्यावर. आणि बघू शकता मी किती कमी जागेत हे रांगोळ्या काढलेल्या आहे. एकदम आपल्या बोटाच्या आकाराच्या इथे फक्त तेवढी जागा, ब्लॅक कलरचा तेवढा स्पेस, तेवढी जरी असली जागा तरी तुम्ही तेवढ्या ह्याच्यात रांगोळी काढू शकता. ही आपली पुढची रांगोळी. 3 अशा थोड्या जाडसर रेषा काढून घ्यायच्या आणि बघू शकता कसं मी बोटाच्या मदतीने आकार काढते. एकच डिझाईन वापरून तुम्ही किती रांगोळ्या तयार करू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तर आपल्या सर्व बॉर्डर रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तर नक्की प्रॅक्टिस करा या रांगोळ्यांची. दारासमोर काढून बघा, देवासमोर काढून बघा. भेटूया अशाच युनिक बॉर्डर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.